नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज डेट आहे 27 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:40 झालेले आहेत. तसं तर मी लवकर उठलो होतो, व्हिडिओ प्रोड्यूस वगैरे केलीच होती रात्री. आज सकाळी उठून अपलोड केली. आता थंबनेल टायटल आता एडिट करेल आणि बाकी गणपती लवकरच येत आहेत. आता 15 ते 16 दिवस बाकी आहेत. तर आपले व्लॉग्स चांगलेच इंटरेस्टिंग होणार आहेत. बाकी आज आहे नारळी पौर्णिमा, तर नारळी पौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्या रक्षाबंधन आहे आणि आता आपले सण चालू झालेले आहेत. बाकी आता ब्लॅक कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज गुरुवार आहे, म्हटलं की आपल्याला साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे आणि पालघरला मठामध्ये देखील जायचं आहे. त्या व्यतिरिक्त जे काही होईल ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे पाहायला भेटेलच. ब्लॅक कॉफी गावामध्ये पहिले साईबाबांच्या मंदिरात गेलो, नंतर आता पालघरला आलो होतो. पहिले नाश्ता करून घेतला, आता मठामध्ये जातो. मग जे पालघरला आपलं काम आहे ते करून घेतो. ऊन तर खूप आहे, तर पाहूया आता किती वेळ लागतो. बाकी पहिले मठात जाऊया, त्यानंतर पुढचा कार्यक्रम करूया. 1:30 वाजलेला आहे आणि चाललोय घरी जेवायला. जेवल्यानंतर मला पुन्हा पालघरला यायचं आहे आणि मग पालघरवरून बोईसरला जायचं आहे. बाकी ऊन तर खूप डेंजर आहे, डेंजर. करपून गेलो. कार्तिक भाई गेलेले आहेत, कार्तिक भाई थम्सअप देऊन. 1:50 झालेले आहेत. जस्ट घरी आलो, आता जेवून घेतो. जेवल्यानंतर पुन्हा पालघरला जायचं आहे. आता फटाफट जेवूया. सध्या तरी व्हेज आहे, म्हणजे जेवायचा प्रश्न जास्त मिळतच नाही. थोडाफारच जेवतो, कारण व्हेज जास्त जात नाही. पण आपण श्रावण वगैरे खूप कडक करतो, त्याकरता. पावणे 3 झालेले आहेत. पालघरला चाललोय, पण हे बघा पावसाने लावलेली आहे वाट. पडून गेला आहे. तसं तर ऊन आणि पाऊस एकत्रच होते. सूर्यकाळ आणि पाऊस एकत्र पडत होतो. वाट लावते. थोडाफार भिजलोय, पण आता गाडी चालवतो त्यामुळे तुम्हाला काय दाखवू भिजलोय. जाऊ द्या. आता पालघरला जाऊ. नवीन सिम घ्यायचा आहे, तो पहिले घेतो. नंतर मग बोईसरला जाऊ फिरत फिरत. काय टाकी फुल आहे गाडीची, टेन्शन नाही. मीच पेट्रोल टाकलाय 750चा काल. बोईसरला चाललेलो आणि रस्त्यामध्ये भेटला साहिल आणि इकडे ना इकडे साहिल सोबत निखिल आणि कुठे चालले? मुरबेला चालले का? उद्या येतो, उद्या रात्री येतो, रात्री. आता मी बोईसरला ऑलमोस्ट पोहोचणारच आहे, पण मला जिथे जायचं आहे ते थोडं लांब आहे. मला जायचं आहे चित्रालय जवळच हो वाटते. आणि ते सर्व चालल्यात मुरब्याला. आज नारळी पौर्णिमाचा मुरब्याला, सातपाटीला, सर्व म्हणजे जी आपली कोस्टल लाईन आहे तिथे मोठे मोठे प्रोग्राम असतात. आपणही पहिले जायचो. आज जमलं तर बघू, सातपाटी नाही तर मुरब्याला जाऊया. दहा वाजलेले आहेत आणि आता जस्ट घरी आलो. पाऊस खूप लागला होता म्हणून बोईसरला धडकलेलो आणि पालघर बोईसरला एवढ्या फेऱ्या झाल्या की पूर्ण अंगाला धूळ झाले. तर आता पहिले आंघोळ करतो, त्यानंतर जेवतो, मग आपण ब्लॉग एंड करूया. 11 वाजलेले आहेत. जेवण वगैरे झालेलं आहे आणि फ्रेश वगैरे झालो. तसं तर आज नारळी पौर्णिमा आहे आणि दर नारळी पौर्णिमेला आम्ही कुठेतरी बाहेर जातात मित्र वगैरे. नारळी पौर्णिमा पाहण्यासाठी पण यावर्षी कुठेच नाही गेलो, कारण की खूपच जास्त अर्जंट कामामध्ये होतो आणि मोबाईल देखील खराब झालेला आहे. मोबाईलचा जो पॉवर स्विच ऑन बटन आहे तो खराब झालेला आहे. तो देखील मी करायला गेलो होतो, पण वॉटर रेजिस्टंट असल्याकारणाने मी तो खोलून नाही दिला. आता मॅनेज करूया थोड्या दिवस, नंतर पाहूया, अपग्रेड करूया फोन. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.